नमस्कार. माय महानगरच्या या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतो पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस आहे. दुसरा आठवडा सुरू आहे. मात्र अद्यापही आपण पाहतोय की विदर्भातील लोकांना, शेतकऱ्यांना, पूरग्रस्त अतिवृष्टीधारकांना अद्यापही आपण पाहतोय की या सगळ्यांपर्यंत मदत जी आहे ती पोहोचलेली नाही आहे. आणि ही मदत पोहोचत नसल्यामुळेच कुठेतरी आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून जर पाहिलं तर खरं तर ज्या प्रकारे राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं असेल, धान पिकाचं असेल नुकसान जे आहे ते झालं होतं. सरकारकडून आपण पाहतोय सांगितलं जातं की मदतीचं आश्वासन दिलं जातंय, मदत जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असं सुद्धा सांगितलं जातं आहे. मात्र पोहोचते, मदत सुद्धा पोहोचते. मात्र या सगळ्याचं जर एकंदरीत विरोधकांकडून पाठपुरावा केला जात असला तर त्यांच्याकडून माहिती जी मिळते ती म्हणजे अद्यापही अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित आहेत. अजूनही त्यांच्याकडे अतिवृष्टी झालेल्याची नुकसान भरपाई जी आहे ती पोहोचलेली नाही आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर शेतकरी जे आहेत ते या सगळ्या अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे हवालदिल झालेला आहे. त्यांच्यासमोर आर्थिक संकट जे ओढावलेलं आहे. शेतकऱ्यांचा जसा मुद्दा आहे तसाच मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर आणखी काही मुद्दे जे अत्यंत चर्चेचा विषय ठरत आहेत ते म्हणजे सध्या आपण पाहतोय मुंबईमध्ये सध्या अनेक घडामोडी सध्या घडत आहेत. मुंबईतील अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये अनेक वाहतूक कोंडी असेल, त्याच्यानंतर कोस्टल रोड्स असेल, त्याच्यानंतर मुंबई मेट्रो असेल, याशिवाय आपण पाहतोय की मुंबईतील अनेक पायाभूत सुविधा असतील. या सगळ्याच्या मुद्द्यांवरती आपण पाहतोय विरोधकांकडून सभागृहामध्ये चर्चा जी आहे ती आजच्या दिवशी होणार आहे. त्याशिवाय आपण पाहतोय की एकंदरीत जी राज्यपालांवरील अभिभाषणावरील चर्चा आहे ती सुद्धा कुठेतरी आज जे ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय जर पाहायला गेलं तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये राज्यासाठी अनेक निर्णय सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा अनेक निर्णय जे झाले त्यांच्या अंमलबजावणीचे आदेश सुद्धा या बैठकीतून येण्याची शक्यता आहे. सध्या जर पाहिलं तर हे पावसाळी अधिवेशन जे सुरू झालेलं आहे, या पावसाळी अधिवेशनातून जो अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पातून सर्वांना म्हणजे आपण पाहतोय एकंदरीत शेतकऱ्यांपासून नोकर वर्गाला, युवक वर्गाला मोठ्या भरघोस मदत होईल, भरघोस तरतूद होतील अशा प्रकारचं जे अर्थसंकल्प सादर होईल असा विरोधकांकडून सांगितलं, असं विरोधकांचं म्हणणं होतं. मात्र जो अर्थसंकल्प आपण समोर आला त्या आपण पाहतोय की अर्थसंकल्प जो समोर आला त्यातून केवळ शेतकरी असेल, युवक वर्ग असेल, नोकर वर्ग असेल त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम जे ते केलं असा आरोप जो आपण पाहतोय, असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जात आहे. याशिवाय जर आजचं दिवसभरातील कामकाज पाहिलं तर एकंदरीत जो विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा होता तो सुद्धा आज पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. कारण ज्या प्रकारे विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्यावरून खरं तर सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी झाली, आरोप प्रत्यारोप झाले आणि या सगळ्याच्या नंतर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई जी आहे ती उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांनी केली. आणि या कारवाईनंतरच कुठेतरी पाहतोय कालचा दिवस हा सातत्याने सभात्याग करण्यात गेला किंवा परिषद त्याग करण्यात गेला. कारण पाहतोय की जे विरोधक होते हे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे परिषदेत नसल्यामुळे ते कुठेतरी ते सभागृहात बसण्यास तयार नव्हते. त्यामुळे नियमित कामकाज जे आहे सभागृहाचं त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं वारंवार नीलम गोरे यांच्याकडून सांगितलं जात होतं. मात्र असं असताना देखील जे विरोधक आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते या संपूर्ण कामकाजामध्ये उपस्थित होत नव्हते. त्याची कारणं म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकंदरीत आपण पाहतोय की कारवाई जी आहे ती विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांच्यावरती केली आहे. त्याच्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरती ही कारवाई जी झालेली आहे या कारवाईतून त्यांची मुक्तता करावी आणि एकंदरीत अशा प्रकारचं अंबादास दानवे यांच्याकडून पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे. सभापतींना त्यांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. ज्या प्रकारे शिवीगाळाचं प्रकरण आपण पाहतोय जे सभागृहामध्ये घडलं त्याची मी माफी मागतो. परंतु शेतकरी असेल, नोकर वर्ग असेल, त्यानंतर अनेक समस्या ज्या राज्यामध्ये अनेक प्रश्न जे राज्यात प्रलंबित आहेत ते प्रश्न मला सभागृहात मांडायचे. त्यामुळे ते मांडण्यासाठी माझ्यावरील जी 5 दिवसांची निलंबनाची कारवाई केली आहे त्याचा पुनर्विचार करावा असं सुद्धा या पत्रात म्हटलेलं आहे अंबादास दानवे यांनी. त्यामुळे काल एकंदरीत या पत्रावरती विशेष बैठक सुद्धा झाली होती त्यांच्या अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत. मात्र निर्णय जो आहे तो अद्याप समोर आलेला नाहीये. आज पुन्हा एकदा बैठक झाल्यास नेमका निर्णय काय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आजच्या संपूर्ण कामकाजावरती आपलं
लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉगिन करा. याशिवाय आपण पाहतोय की अनेक ज्या आजच्या दिवसभरातील कामकाज जे आहे ते यावरती सुद्धा आपल्याला लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.